विक्रोळी हायवे भूत या भागाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात आणि आजच्या आपल्या 50व्या एपिसोडच्या निमित्ताने आम्ही याचा दुसरा भाग घेऊन आलोय. यात आपण विक्रोळीतल्या गोष्टी न सांगता सोनाली मोरेजींच्या पुढे आयुष्यात नक्की काय घडलं आणि तो प्रवास किती भीतीदायक होता हे तुम्हाला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटतोय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. वळूयात आजच्या आपल्या पॉडकास्टकडे. आता माझ्या मुलीचं शेअर करते. हो. 6 महिन्याचं बाळ माझं, तुम्ही गावी गेलो गावी गेलो. आमच्या सासऱ्यांचे वडील वारले. सो घरात मोठी सून मीच. तर माझ्या सासूचं पण असं होतं की जरी लहान बाळ आहे ना तरी पण तू घरातली मोठी सून आहे. तर गावातली लोक चर्चा करतील की विचारतील की अरे सुनेला नाही आणलं, कशी तुमची सून आहे, यायला पाहिजे. लोक चर्चा करतात म्हणून साठी मग जावं लागलं मला. पण खरंच जर एखाद्या शहरातल्या कोणी असत्या ना तर मग बोलल्या असत्या की नको जाऊ दे, लहान मुले नको येऊस. मग हे मला थोडंसं त्यावेळेला हे फील झालेलं की नाही, म्हणजे निदान नाही, नको जायला पाहिजे होता. एवढ्या लहान बाळाला घेऊन जाणं हे खूप मोठं रिस्क होती. आणि म्हणजे एवढ्या रिस्क मध्ये जाऊन सुद्धा काय झालं तर नीट ऐका. मी हा जो क्षण मी तुम्हाला मांडते ना माझ्या आयुष्यातला, म्हणजे अगदी माझ्या आईपणावर आलं होतं की माझी मुलगी जगते की काय होतंय तिचं नव्हतं माहिती. म्हणजे त्यांचं ज्या दिवशी झालं त्या दिवशी आम्ही रात्री बसलो. सासूसरे अगोदरच पोचलेले गावी. माझे मिस्टर पण अगोदर पोचलेले. माझ्या मिस्टरांच्या हातून त्यांच्या आजोबांनी पाणी पिले. पाणी पिऊन श्वास सोडला आणि त्यांना अग्नीही दिला. अग्नीचंही त्याच दिवशी झालं होतं. दुसऱ्या दिवशी मग आम्ही रात्री बसलो गाडीला की तिसऱ्या दिवशी आमच्यात माती सावडतात. सो तेव्हा आम्ही तिथे पोचलो. पोचल्याच्या नंतर सगळं काय फ्रेश वगैरे झालो. माझ्या मुलीला मी सॅरेलॅक्स बनवलं. 6 महिन्याची होती. सो तिला वरचं मी देत होते. पण तिला पाण्यापासून मी सगळं बिस्लेरी पासून देतोय कारण गावचं गढूळ पाणी. तिला अजून काय झालं तर काय करणार. सो माझी मुलगी लॅक्टोजिनवर वाढली आहे. ती म्हणतात ना मला, म्हणजे इतकं ते पण एक खूप मोठं मला हे आहे की माझ्या मुलीला दूध नाही मिळालं आईचं, की लॅक्टोजिनवरती माझ्या मुलीला मला वाढवावं लागलं. तर मग तिला ते लॅक्टोजिनचा डब्बा, पाण्याची बॉटल, लिटरली आमच्या सासूबाईंना मी बोललं आई स्टोव मध्ये रॉकेल पण मागून घ्या कारण मला तिला कंटिन्यू लॅक्टोजिन बनवून चारावं लागेल. दुधाची किमटी, खीर किंवा डाळ भाताची पेज असं. तर माझ्या सासूंनी ते पण करून ठेवलं होतं. मग खूप माणसं, इतकी माणसं आलेली कारण गावात असं झालं म्हटलं तर खूप माणसं येतात भेटायला. तेवढी सगळी येऊन भेटून निघून गेली. मग तेवढ्या कालव्यात माझी मुलगी मांडीवर माझ्या, किंवा आळीपाळीने आम्ही सगळे घेऊन बसायचो. कधी कुठे कोण फिरवून आणायचं, कोणी काहीतरी चॉकलेट आणून द्यायचं किंवा काय, तिचं असं चाललं होतं. तर कसे बसे 2 दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी ना घरात एक थेंब पाणी नाही. एक थेंब पाणी नाही, इतकी माणसं. मग पाण्याला आम्ही ना, आमच्या गावात देशमुखांचा वाडा आहे. देशमुखांचा वाडा आहे. सो देशमुखांच्या वाड्यात खूप मोठी विहीर आहे आणि पाण्याची काही कमी नाही त्यांच्या विहिरीवर. आणि साफ शुद्ध मुंबई सारखं पाणी आहे, इतकं छान. सो आम्ही काय केलं, मी 2 हंडे, 2 कळशा, एकावर एक 2 हंडे, इकडे एक कळशी इकडे एक कळशी आणि साडीत सगळ्या माझ्या नंदा, सासवा, सगळ्या लेडीज ना आळीपाळीनी ना आम्ही त्या वाटेने आम्ही चाललोय देशमुखांच्या वाड्यावर. आणि माझ्या मुलीने रांगता मला पाहिलं की आपली मम्मी कुठेतरी चाललीये. 6 महिन्याच्या वेळेला हे तरी कळतं, सेन्स असतो की बा आपलं पप्पा किंवा मम्मी हे ओळखू शकतं 6 महिन्याचं बाळ. सो माझ्या मुलीने ते पाहिलं की बाबा आपली मम्मी कुठेतरी चाललीये. आणि माहिती नाही ती कशी काय आमच्या मागे यायला लागलेली. ती आली आमच्या मागे मागे आली आणि आम्ही ऑलमोस्ट पोहोचलो होतो देशमुखांच्या वाड्यावर. आणि ती आमची वाट, आम्ही ज्या वाटेने गेलो ना त्या वाटेने आली. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, माझी मुलगी 6व्या-7व्या महिन्यातच अशी उभी पकडून आहे ना सपोर्ट घेऊन चालायला लागली. तेच मला विचारणार होतं. हा, 6 महिन्याचं बाळ रांगतं वगैरे ना, माझी मुलगी 6व्या-7व्या महिन्यात अशी धरून उभी राहायची. एवढी ऍक्टिव्ह होती, धरून सपोर्टनी चालायची. तर ती रांगत अर्ध्या रस्त्यात आली आणि पुढे तिला 2-3 झाडं भेटली. त्या झाडाला उभी राहून ती आली आणि बरोबर ह्या गुडघ्यावरती आपटली आणि तिच्या मागे कोण नाही आलं तिला बघायला. जाताना पण कोणी पाहिलं नाही, कोण नाही पाहिलं, सगळे आपल्या ह्याच्यात आहे. मला ह्याच गोष्टीचं दुःख झालं की अरे माझं लेकरू एवढं मागे आलंय, कोणाचंच लक्ष नाही. म्हणजे मी एक आई म्हणून मी अलर्ट होते किंवा मी नीट काळजीपूर्वक बघितलं तिला आणि मी
आम्ही ज्या मार्गे गेलो त्याच मार्गाने पाणी घेऊन आम्ही येत होतो. आम्हाला रस्त्यातच आमची मुलगी भेटली. मी त्या हांडे कळशा सगळं साईडला ठेवलं. पहिलं तर तिला उचलून घेतलं. तिच्या जखमेवर त्या हंड्यातलं पाणी होतं. ती जखम धुतली, तिच्या तोंडावरून हात फिरवला, तिला थोडं पाणी पाजलं, जवळ घेतलं. काय म्हणजे ती इतकी रडायला लागली की तिला नक्की काय झालं म्हणजे समजेना मला. एवढं खरचटलं पायाला, म्हणजे मला पण थोडं हे झालं. एवढं थंडी वाऱ्याचे दिवस, पोरगी एवढी मागे आली रांगत, कोणाचंच लक्ष नाही. मग मी हिला घेतलं, उचललं आणि मी गेली घराकडे. ते हांडे कळशा सगळं तिथेच सोडलं. मी बोललं हे कोणीतरी आणून नंतर मागून घेऊन या, मी हिला घेऊन घरी चालली. अंधार पडत चाललेला, एकतर रस्ता कसा आहे, रोड कसा आहे, आणि आम्ही ऐकून होतो त्या रोड बद्दल, तो जो देशमुखांचा रोड आहे. आलो, घेऊन घरी आले. मग सगळ्यांना मीच बडबडायला लागले. बोललं तुम्हाला लेकरू दिसलं नाही? 6 महिन्याचं बाळ माझं. ती रांगत पोरगी आली पुढं, ती एवढी रडतीये, तिला कोणीच कसं पाहिलं नाही? अरे नाही, डोळा चुकून गेली ती आम्हाला पण नाही माहिती कशी गेली, कारण लोकच गावातली एवढी भेटायला येत होती, तर सगळेजण बिझी होते. तर म्हणलं चला जाऊ दे. घरी आल्यानंतर तिला हळद लावली. हळद लावली तर ते रक्त थांबलं. हळद लावली, थोड्या वेळाने तिला थोडं लॅक्टोजिनचं दूध दिलं मी, आणि रात्री तिला डाळ भाताची पेज बनवली बिस्लेरीच्याच पाण्यात. असं पोटात तिच्या काहीच नव्हतं गेलं की तिला लूज मोशन होतील किंवा काय. घरी आणून येऊन पण तिला मी तेच पाणी बिस्लेरी शिवाय मी पाजत नव्हते, कारण की नाजूक होती ती आणि तिला गावचं गढूळ पाणी मी कसं पाजू किंवा काय. ह्या बाबतीत तर मी कधीच रिस्क घेत नव्हती. तर तिला लूज मोशन झाले. अरे म्हणलं अरे आता तर तिला मी आणलंय तिकडून आणि इथे लागलंय. लूज मोशनचं रिझन कायच समजेना. म्हणलं ठीक आहे चला, झाले असतील. मग रात्री तिला लिक्विड दूध नाही दिलं मी, कारण दुधाने अजून वाढतात लूज मोशन. सो तिने लूज मोशन पण असे गेले ना, फक्त रक्त. मला काय कळे ना की फक्त ब्लड. थोड्या वेळापूर्वी तर पडली, इथून ब्लड गेलं तिचं. काहीच कळायला मार्ग नाही. हे काय? चला काहीतरी खाण्यात आलं असेल, कोणीतरी काय चॉकलेट दिलं असेल, कोणी काय लहान मुलांमध्ये काय खाल्लं असेल, माती बिती किंवा काही झालं असेल, काय फूड इन्फेक्शन किंवा काय. सकाळ झाली की पहिलं आपण गावच्या डॉक्टरला नेऊन दाखवूया. पहिलं उठलो, तिला तोंडावरून हातपाय पाणी बिणी फिरवलं, तिला मी डायपर लावला होता रात्रीचे लूज मोशन मी साफ केलेले, आणि ते साफ करून मी तिला डायपर लावलेला. आणि जो सकाळी झोपेतून उठल्यावर डायपर काढला, लिटरली तो डायपर एवढा हेवी झालेला सर, की तुम्ही इमॅजिन नाही करणार की एखाद्या लहान बाळाला डायपर आपण जेव्हा लावतो तेव्हा तो सुसू करतो तेव्हा पण ते डायपर हेवी नाही होत. इतकं हेवी, फक्त ब्लडने भरलं होतं. म्हणजे तिने रात्रभर पण त्या डायपरमध्ये लूज मोशन केलेले, ज्याच्यात फक्त ब्लड चाललं होतं. मी त्या डायपरला बघून इतकी रडायला लागलेली. मी बोललो हे माझं बाळाचं काय होतंय बोललं हे. मी तिच्या पप्पांना बोललं पहिले तर तुम्ही उठा आणि पहिले डॉक्टरकडे चला. आता ही बोलायला अगं वाचतायत किती घड्याळात, गावातले डॉक्टर एवढ्या लवकर तर नाही येणार. 11-12 शिवाय तर कुठलाच डॉक्टर नाही. आपण गावात आहोत, हे मुंबई नाहीये. मी घड्याळाला काट्याला डोळे लावून बसलेली, कधी डॉक्टर येतात आणि कधी गावात न्याल तुम्ही पोरीला. एवढे लूज मोशन होत आहेत. मी तोपर्यंत तिचे एवढे डायपर चेंज करून झाले, पण तिचे लूज मोशन थांबत नाही. पोरगी रडायची थांबत नाही, काय खाईना, काय पियेना, काय नुसतीच रडतीये. काय झालं नक्की? माझी सासू नजर काढतीये, काय काय करतायत, ज्याला कोणाला काय करायचं ते करतायत, पण पोरगी काय माझी थांबे ना. मग कसं बस 10:30 पावणे 11 झाले ना, तेव्हा थोडं बरं वाटलं. बोललं चला आता आपण निघायची तयारी करूया, हिला घेऊन दवाखान्यात जायची. मग मी हिला परत अजून नवीन हगीज लावलं आणि एक सेफर साईड साठी एक चादर कॉटनची चादर ठेवली सोबत. बाबा माहित नाही इमर्जन्सीला माझ्याकडे हे कमी पडायला लागले हगीज. बोललो गावात घेऊया नवीन मेडिकल मधून. तर त्याच मुमेंटला काय व्हावं ना, कोणाची 2 व्हीलर अवेलेबल, 4 व्हीलर तर गावात हेच नाही कोणाकडे. तर मोस्टली होत्या तर फक्त 2 व्हीलर होत्या, त्या पण कोणाचीच अवेलेबल नाही. शेवटी शेजाऱ्यांची सायकल उचलली. त्या सायकलच्या पाठच्या सीटवरती मी आणि माझी मुलगी मी अशी बसलीये आणि माझ्या कडेवर अशी माझ्या मुलीला असं मी धरून बसवले आणि माझे मिस्टर सायकल चालवतात. सायकल व्यवस्थित होती. सायकलची चेन, दोन्ही टायर सगळं व्यवस्थित, ब्रेक सगळं चांगलं. का तुम्ही पाहिले असतील जुन्या सायकल, सगळं व्यवस्थित. आणि आम्ही बसलीये मी, आणि सायकल घेऊन आम्ही निघालोय गावी.
आणि गावाला निघताना एक हापसा माहितीये का तुम्हाला? पाणी हापसायचा हापसा हो, गावी हो. असतो. त्या पाणी हापसायच्या हापसाजवळ आम्ही एका पोचलो आणि त्या स्पॉटवर जेव्हा पोचलो ना आम्ही, मला नाही माहितीये की माझी सायकल आहे ना, चालवत आहेत मिस्टर, ती सायकल 4 वेळा फिरून त्याच स्पॉटवर आली. 4 वेळा फिरून माझी सायकल त्या स्पॉटवरती आली. गोल गोल फिरवत. माहित नाही आम्हाला चकवा मिळाला किंवा काय, आमचा रस्ता कोणी हे केलाय. मी यांना बोलते, अहो तुम्ही सायकल चालवताय, तुम्ही ह्या बघा हे हापसायचं पाणी हापसायचंच आहे, आपण ह्या रोडवरून 4 वेळा गेलो, आपण गावात का नाही पोहोचत आहे? ते म्हणतात, अगं काहीच नाही समजत आहे मला. आणि भर ऊन, 11च्या नंतरचं गावचं ऊन तुम्हाला माहिती असेल की 11च्या नंतर सुद्धा गावी सुसाट, म्हणजे म्हणतात ना चिट पाखरून असतं. 11 म्हणजे मुंबईतले 11 आणि गावचे 11 फरक आहे. कोणी नाही रस्त्याला आणि पूर्ण सुमसाम रस्ता आणि तो देशमुखाचा वाडा तो पण दिसतोय आम्हाला. मी म्हणलं काय करू आता, कोणाला आरडू का त्या देशमुखातल्या वाड्या त्या लोकांना बोलवू, काय करू मी, कोण आम्हाला मदत करेल, माझ्या मुलीला घेऊन दवाखान्यात कशी पोहोचू मी, 4 वेळा मी फिरून त्याच रोडवर, आता काय करायचं? मग मी ह्यांना काय बोललं, एक काम करायचं, मी उतरते खाली, तुम्ही सायकल पॅन्डल मारा आणि हिला बसवते आणि हळूहळू घ्या पुढं, बघा होतंय का. मला म्हणतो, अरे सायकल पण जड होते, मला म्हणायला लागले, सायकल जड व्हायला लागली. मी बोललं काय असं काय हेवी आहे सायकल? मला म्हणतात नाही माहिती, सायकल कोणतरी मागे ओढतंय. पॅन्डल सरळ गेला पाहिजे ना, पॅन्डल उलटा जातोय. म्हणजे तुम्ही समजून जा, पॅन्डल सुद्धा पकडताय मागे. पॅन्डल आपण सरळ मारतो ना तेव्हा सायकल पुढे जाते, तर तू पुढे नाही गेला पाहिजे, ती सीट पण मागे ओढतंय कोणतरी, ज्या सीटवर मी बसलीये, आणि ती पॅन्डल सरळ गेला पाहिजे, तो पॅन्डल पण उलटा जातोय की उलटा ये. मी सायकलवरून उतरले, ह्यांना बोललं ती सायकल टाकून द्या. एक समोर एक आम्हाला ना डांबरी रोड बनवणारा ट्रॅक्टर असतो, डांबर रोडवरती मोठा लडभाला मोठा ट्रॅक्टर असतो. मी त्या ट्रॅक्टरच्या समोर उभी राहिली, रडायला लागले. बोललं दादा, बोललं माझ्या पोरीला गावात घेऊन जायचंय डॉक्टरकडे, बोललं आमच्याकडे पर्याय नाही, तुमच्या गाडीतनं आम्हाला घेऊन चला. त्या देवासारखा माहिती ना धावून आला किंवा काय, त्या माणसाने आम्हाला गावात नेलं आणि जाऊन 1 तास डॉक्टरांची वाट पाहिली. डॉक्टर आलेच नव्हते. दवाखान्यात तर पोहोचलो पण डॉक्टरच आले नाही. डॉक्टरांचा कंपाऊंडर असा म्हणतो, एक काम करा, ते माठातलं पाणी घ्या आणि तुमच्या बाळाला पुसून काढा, तिला खूप ताप आहे. मी बोललं माठातल्या पाण्याने तिला पुसून काढू, मग तिचा ताप जाईल? अहो तुम्ही काय बोलताय, अहो माझ्या बाळाला बोललं इलाज पाहिजे, बोललं डॉक्टरांना फोन करा, बोलवून घ्या. आणि एक डॉक्टर अवेलेबल नाही गावात. अशी म्हणजे गैरसोय ना मी पहिल्यांदा पाहिली की इतक्या मोठ्या ह्याच्यात, अशा गावात जिथे म्हणतात ना म्हणजे सगळं डेव्हलप झालेलं आहे किंवा काय, त्यावेळेला 2003-4 पासून, पण म्हणतात ना त्या मुवमेंटला डॉक्टर अवेलेबल नाही ना, कुठलं मेडिकल ओपन होतं. म्हणजे मला पुढे पर्यायच नाही, मी काय करू? मी ह्यांना बोललं, मी आता इथून घरी जाणार नाही, मी माझ्या पोरीला घेणार आणि इथूनच मी मुंबईला निघणार. माझ्या अंगावरती जे कपडे आहेत मी त्या कपड्यांवर निघणार. तुम्हाला माझ्यासोबत यायचं तर या, नाही तर तुमचे तुम्ही घरी जावा. तुमचा सगळा 12वा-13वा करा आणि मग, कारण मी फ्रस्ट्रेट झालेली. मी बोललं माझ्या बाळाचे प्राण वाचवणं महत्वाचं आहे, बोललं मला आता बाकीच्यांचं हे बघणं नाही महत्वाचं. जे व्यक्ती जायची ती गेली, त्यांचं आपण पूर्ण कार्य पार पाडलंय. बोललं तुम्हाला राहायचं तुम्ही राहा. बोललं मी माझ्या पोरीला घेऊन मी निघाले मला मुंबईला, मला नाही जायचं आता घर. मी इथून पुढे कानाला खडा लावणार, मी ह्या गावच्या घरात मी माझ्या मुलीला घेऊन येणार नाही. आणि ते शब्द खरे ठरले सर. मी त्याच्यानंतर अजूनपर्यंत माझ्या मुलालाही माहिती नाही अजूनपर्यंत गावचं घर काय आहे. आणि आजची जर कंडिशन बघाल ना त्या घराची, पूर्ण 4ही बाजूने ढासळले ते घर. कारण कोणाचीच हिंमत नाही होत तिथे जायची आणि काय करायची आणि बघायची. कारण तिथे माझ्या नंदेचं असं झालंय, माझ्या सासूचं असं झालंय, माझे सासरे पण घाबरतात, बोलतात नाही, म्हणजे हिंमतच नाही करत ते. मग माझ्या मुलीला मी घेतलं, मिस्टरांना बोललं काय करताय बघा, येताय तुम्ही की मी जाऊ? ते बोलले की अगं आता भर उन्हात कशाने जाणार तू? आपण आहोत कोळ्यातून आपल्याला सांगोल्यात गेलं पाहिजे, सांगोल्यातून आपल्याला ट्रॅव्हल्स मिळाले तर मिळाले. मी बोललं मला माहित नाही, तुम्ही सुमो करा, काहीतरी करा, 4 व्हीलर करा किंवा
काही म्हणजे प्रायव्हेट गाडी करा आणि तुम्ही चला, मला नाही माहिती बोललो. मला हे काय वेगळंच दिसतंय, कारण मी ज्या प्रकारे ह्या रोडने आलीये त्या प्रकारे 4 वेळा मी त्या रस्त्यावर येते, पण बोललं हा रस्ता संपत नाही. हे कसलं बोललं, मला नाही जायचं आता, मी नाही माघारी जाणार इथून. मग त्यांनी ना फोन केला घरी सासूला आमच्या. त्यांच्याकडे त्यावेळेला एक साधा बटनवाला फोन होता. केला आणि सांगितलं की असं असं आहे, इथे डॉक्टर नाही आहेत. ते डॉक्टर पण ते मला वाटते फोन केल्याच्या नंतर आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्यानी हे होणार नाही हँडल, कारण ब्लड जात आहे तुमच्या मुलीचं. तिला ब्लड टेस्ट करावं लागतील, हे ते करावं लागतील. तोपर्यंत तुम्ही इथे थांबण्यापेक्षा मुंबईला जा आणि मुंबईत जाऊन करा. तुम्हाला इमिजिएटली त्याचे रिपोर्ट मिळतील आणि सगळं काय होईल. आणि मग तसं सांगितलं त्यांनी आईला त्यांच्या की असं असं आहे मम्मी, आम्ही निघालोय मुंबईला, आम्ही आता काय घरी येत नाही. हिचं जे काय सामान बिमान जे काय आहे, मी बोललं पोरीचा डब्बा लॅक्टोजिनचा पण घरात आहे. माझं सगळं सामान घरातच ना, मुलीचं कपड्यांपासून सगळं. पण मी तसल्या तर तसल्या कपड्यांवर निघाली. मी बोललं नाही, मी काहीही करेल मुंबईत पोहोचेपर्यंत. बोललं मला नाही चैन पडणार. मग त्यांनी तसं इन्फॉर्म केलं घरी आणि मग आम्ही सांगोल्यात गेलो पहिले तर. मग सांगोल्यातून एक आम्हाला ट्रॅव्हल्स मिळाली. मग दुपारी 1:30 की 2ला आम्ही पकडली ट्रॅव्हल्स. मग आम्हाला मुंबईला यायला 10 वाजले रात्रीचे. मुंबईत पोहोचलो आणि बिल्डिंगच्या खाली आलो. तर आमची मोठी नणंद बिल्डिंग खाली हजर होती आणि मला वरती जायलाच देईना. मला बोलते की एक काम कर, तिला माझ्याकडे दे. म्हणलं काय, मी गावावरून आलीये, पोरीच्या अनपाणी नाही पोटात, आमच्या अनपाणी नाही पोटात, तिची कंडिशन काय आहे, अख्ख्या ह्याच्यातून अशी झुलवत आणली तिला मी, अशी झोपवत. का तर ती जागा आहे ना तिची लूज मोशन करून करून, काय तिचं पेन तिने सहन केला तिला माहितीये. ते लहान बाळ बोलू नाही शकत आहे, पण मी तो पेन फील केलाय. माझी पोरगी जी आकांत तांडव करून रडत होती अख्ख्या प्रवासात, अख्खी गाडी हादरली होती. मी अशी 1.5 2 तासाला तिचे हगीज चेंज करत होते आणि ते इतके हेवी होत होते ना, मला ते बघून खूप भीती वाटत होती की या पोरीच्या अंगातलं रक्त ना रक्त चाललंय, असं हिला काय झालं. मग माझ्या नंदीला मी बोलते तर हा त्याच्यासाठीच आपण चल जाऊया. बोललं कुठे जाऊया, तर नाही तू चल तरी. मला मम्मीने सांगितलंय असं असं गावावरून फोन करून, अशा ठिकाणी आपण चाललोय. मी बोललो कुठे चाललोय, काय करायला चाललोय, नक्की काय झालंय मला सांगणार का तुम्ही. तर बोलते बघ हा प्रकार आहे ना तुला नाही कळणार, मम्मीला समजतं सगळं. तर तिने मला फोन केलाय की असं असं आता आम्ही मुंबईत आलो की आम्हाला इकडे घेऊन जा म्हणून. तर चल तू जाऊया हिला घेऊन, आपण तिला तिथेच फरक पडेल बघ तू. मग गेलो आम्ही, म्हणजे वरही नाही गेली घरी. मी तसंच माझ्या नंदीला घेतलं आणि आम्ही गेलो जिथे माझ्या दिराचा उतारा केला होता, ज्यांच्याकडे मी तुम्हाला बोलली टागोरनगर. मग त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या तर दारातच आहे मी अशी माझ्या मुलीला घेऊन. त्या दारात असतानाच ती बाई आतून ओरडायला लागली की म्हणायला लागली अगो ह्या पोरीचं रक्त न रक्त आटलंय. मम्मी बोलले हो, बोललो तुम्ही एकदम, मी तर रडायलाच. मी बोललो हो एकदम खरं, कसं काय ओळखलं. बोलायला लागले अगं पोरगी तुझी अजून जर तू 1 तास जरी गावात ठेवली असतीस जगली नसती म्हणायला लागली. तू किती मोठ्या काळजाची आहेस की तू हाय त्या अंगावर घेऊन आलीस पोरीला, हाय त्या कपड्यातल्या अंगातल्या कपड्यांवर आणलीस. मी बोललो काय पण होऊन दे बोललं, पण म्हणलं माझ्या पोरीला काय झालं नाही पाहिजे. तर बोलायला लागली ती ज्या क्षणी पडली त्या क्षणी तिचं रक्त गेलं. बरोबर ज्या क्षणाला पडली तशी माझ्या पोरीच्या गुडघ्यातून रक्त व्हायला लागलं. इतकं व्हायला लागलं ना की मी अक्षरशः तो हांडा ओतला, जखम धुतली तिची, पण ते रक्त थांबत नव्हतं. मग घरी येऊन हळद भरली. मला वाटलं हिथेच लागलं असेल, पण ती तुझी पोरगी ज्या क्षणी जिथं पडली, ज्या क्षणी जागेवरती तिचं रक्त सांडलंय ना, ती जागा बरोबर नव्हती. त्या जागेवर जो व्यक्ती होता त्याने तिचं रक्त घेतलंय पूर्ण. आणि तो बोलतो की मी जर रक्त ना रक्त आटवणार, मला ही पोरगी पाहिजे. आणि तो घेऊनच जायला आलाय तिला, अशी सोडणार नाही म्हणतो. त्याने म्हणतात ना, म्हणजे तो त्याचं स्वतःचं मूल ऑलरेडी गेलं होतं आणि त्याने त्या डिप्रेशन मध्ये येऊन त्याने तिथे जीव सोडलेला. चरस, बिडी, दारू, गांजा ह्या गोष्टींचं सेवन करून तो मेला डिप्रेशन मध्ये जाऊन. आणि त्या सगळ्या गोष्टींच्या उतार्यामध्ये मला ऍड करायला लावला त्या मावशींनी. मला म्हणायला लागली तो जे काय मागेल ना ते तुला त्या उतार्यात द्यावं लागणार, नाही म्हणायचं नाही. तुझ्या मुलीचा जीव वाचवायचा तुला द्यावं लागणार. लिटरली तांब्याची तार, त्या तांब्याच्या तारेपासून आम्ही त्यात सगळ्या गोष्टी ऍड केल्या. आणि म्हणायला लागली ह्याला दुवा पण पाहिजे आणि दवा पण पाहिजे, इथे उतारा झाला पाहिजे, इथे तुझी पोरगी ऍडमिट झाली पाहिजे. पहिले उद्याच्या उद्या ब्लड टेस्ट करून रिपोर्ट पण आले पाहिजे बोलायला लागली.
विचार करा, म्हणजे त्यांनी पण फक्त त्यांचाच हातगुण नाही, त्यांनी दवाखान्यातही न्यायला लावलं. आणि हे उतारा करण्याची जी जबाबदारी होती ती माझ्या मोठ्या नंदाव्यांवर दिली. का तर तो जो माणूस होता तो खूप तगडा होता, जे लागला होता तो माझ्या मुलीला, तो सोडायला तयार नव्हता. आणि ज्या वेळेला उतारा करायला जाणार ना, तेव्हा त्या मावशींनी बोललेली की जेव्हा तुम्ही उतारा करणार, जी व्यक्ती उतारा करणार त्या व्यक्तीच्याही जीवाला टेन्शन आहे, म्हणजे गोर आहे, की तो उतारा पूर्ण होऊन देणार नाही तो माणूस, पण तुम्हाला ते पूर्ण करावं लागणार. सो त्या उतार्यामध्ये माझ्या नंदाव्यांनी ज्या गोष्टी ऍड केल्या त्या त्यांना मिळतही नव्हत्या, पण त्यांनी अरेंज केल्या आणि तो उतारा बनवून त्यांच्याकडे नेऊन त्यांनी मंत्र वगैरे सगळं करून माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये होती ऍडमिट, आणि हॉस्पिटलमध्ये येऊन रूमच्या आतमध्ये येऊन तो उतारा उतरवून मग घेऊन गेले. अमावस्या होती त्या दिवशी. माझी मुलगी आहे ना ऑलरेडी ऍडमिट आहे, हाताला तिच्या ते लावलं होतं, सलाईन लावतात ते, आणि माझा दादा तिच्या बाजूलाच होता, मोठा भाऊ. सो ज्या वेळेला तिचा उतारा उतरवला तेव्हाची माझी मुलगी, आणि उतारा उतरवून जेव्हा सगळं करून घरी आले ना हे लोक सगळे, तेव्हाची माझी मुलगी, हे दोन्ही डिफरन्स जे आहेत ना ते माझा दादा तुम्हाला सांगतो. कारण हे त्याने जवळून तिला पाहिलंय की हीच माझी बाची उतारा करण्याआधी कशी होती, तिच्या बॉडीत ज्या हालचाली होत होत्या त्या मी पाहिल्यात. म्हणजे ती मध्येच उडायची, तिला वेगळ्या वेगळ्या अशा फिट्स येत होत्या, किंवा ती ना वेगळ्याच ह्याच्यात जात होती, म्हणजे नाही समजत आहे, नाही सांगू शकत आपण ती काय फील करत होती, काय रिॲक्ट करत होती. पण जेव्हा उतारा केला ना तेव्हा फील केलं त्याने की तिच्या बॉडीतून काहीतरी आलं असं बाहेर, आणि त्याला नेऊन फेकलं असं कोणीतरी. ते त्यांनी फील केलं की तो बोलतो मी रिअलाइज केलं की तिच्या शरीरातून काहीतरी बाहेर आलं, जो तिच्या आत बसला होता, आणि तिचं सगळं रक्त आटवत होता. मला सांगा, असं काय कुठली गोष्ट आपण खाऊ ज्याच्याने आपलं लूज मोशन होईल ब्लडचा? असं कुठला पेशंट किंवा आजपर्यंत कुठल्या लहान मुलाची हिस्ट्री पाहिली आहे तुम्ही की ज्या मुलाला आज ब्लडचे लूज मोशन होत आहेत? अरे लूज मोशन होतील नॉर्मल, पण रक्ताचे, फक्त ब्लड. मला हेच नाही समजते की रक्त आहे की काय आहे, तिने सुसू केली आहे, काय केलंय आम्हाला विचारत. म्हणजे ते बघून आहे ना ते लाल लाल इतकं, म्हणजे ना चक्कर यायची बघून, म्हणजे तोंडचं पाणी पळालेलं. तिथून परत त्या हॉस्पिटलचा तो सगळा जो, ह्या पण गोष्टींना वेळ लागला, म्हणजे तिच्या रिकव्हरीला जवळजवळ पुढचे 15 दिवस गेले, पण ती व्यवस्थित झाली. आणि ज्या वेळेला उतारा करायला आमचे नंदावे गेले, तो उतारा करायला पण जागा सांगितलेली, त्या जागेवर अख्खं एक माचीस, काय असतं अख्खं माचीस ना माचीस संपलं. पण ते जे पण कोण होतं ना ती काडी पेटायलाच देत नव्हतं. माझा धीर असा करतोय, माझे मिस्टर असे इकडून, एक जण इथून हात लावतोय, एक जण इथून, आणि आमचे नंदावे लावतायत. तिथे दिवा लावायला सांगितलेला, सिगरेट चालू करा, बिडी चालू करा, पॅक बनवून ठेवा. ते त्यांनी जे मागितले ते सगळं, तो जो उतारा दिलेला तो पपईतून दिलेला. त्या उतार्यामध्ये हिच्या ब्लडचे 2-3 थेंबही टाकायला सांगितलेले, ते जे लूज मोशन मधून चाललेत ते. म्हणजे असं मी आयुष्यात फर्स्ट टाइम पाहिली केस की ज्याच्यामध्ये माझ्याच मुलीच्या जीवाशी हे सगळं, म्हणजे नाही माहिती होतं की असं काय घडेल. पण देवाने हे पण दिवस दाखवले, आणि देवाने हा पण दिवस दाखवला की नाही, ह्या गोष्टी करण्यासाठी एक खंबीर जो म्हणतो ना एक माणूस उभा असतो, ते आमचे नंदावे, म्हणजे माझ्या मोठ्या नंदेचे मिस्टर, ते म्हणजे तिचे मामा, माझ्या मुलीचे मामा. म्हणजे त्या व्यक्तीला मी नाही कधी विसरू शकत की त्यांनी माझ्या मुलीसाठी काय केलं. म्हणजे त्यांनी त्यांचा जीव सुद्धा धोक्यात घातला आणि तो उतारा पूर्ण केला. तो उतारा पूर्ण होत नव्हता, लिटरली अख्खं माचीस संपत आलेलं, एक शेवटची काडी राहिलेली. मग ती कशी बशी जळाली, तेव्हा त्या अगरबत्त्या लागल्या, सिगरेट पेटली, बिडी पेटली, तो दिवा लागला, त्या सगळ्या उतार्यातल्या गोष्टी त्या तिथे ठेवल्या, आणि करून मागे फिरायचं नाही असं सांगितलेलं. आणि त्यावेळेला पण खूप काही गोष्टी घडल्या, त्यांना त्यांच्या आजूबाजूला पण खूप काही जाणवलं की ती व्यक्ती जी आहे ती सोडायला तयार नव्हती माझ्या मुलीला. लिटरली ती घेऊन जाण्याच्या मार्गावर होती. डॉक्टर पण बोलले आम्ही आमचे एफर्ट्स देऊ, पण जे काय ते आता त्याच्या हातात आहे. कारण पोरीच्या स्किन आहे ना, स्किन पोटाची माझ्या पूर्ण चिटकलेली आतड्याला, बॉडीत रक्तच नाहीये. तुम्ही समजू शकता, आपल्या बॉडीमध्ये ना ह्युमन बॉडीत ब्लड आहे, ब्लड हा जो प्रकार आहे तो जर पूर्ण गेला आपल्या बॉडीतून तर म्हणतात ना आपल्या पेशी वगैरे त्याही दिसत नाही, आणि पूर्ण चिकटलेली आतडीला ना, तिचं पोट आहे ना चिकटलेलं, अशा ना आम्ही स्किन ओढायचो ना तिची तर सुरकुत्या पडायच्या पोटाला. पोरगीने माझ्या ना पाणी पिलेलं ना, खात पित होती, काही करत नव्हती, नुसती काडी झालेली.
पण तीच मुलगी 15 दिवसांनी जे हसायला खेळायला लागली अख्ख्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये, माझा दादा ते बघतो ना, मला बोलतो एखादा लेख लिहावा. आणि खरंच तू तिच्या मागे ज्या ह्याच्याने उभी राहिलीस ना, तू जाऊच नाही देणार तुझ्या मुलीला, आणि होऊच नाही शकत. तुझ्यासारख्या धाडच्या बाईच्या मुलीला काय होईल, नाही काय होणार, तू करूनच नाही देणार. आणि इथून पुढे बोलतो की कधी पण आयुष्यात अशा ठिकाणी लेकरांना नाही न्यायचं. आणि मी तेव्हापासून मी खूप विचार करते, मी नाही जाणार, पण माझ्याबरोबर मी तुम्हालाही नाही जाऊन देणार. काळजी घेणं हे महत्वाचं आहे. माझ्या मुलांना पण मी नेहमी, कुठेही जा पहिला मला कॉल करा, मला सांगा कुठे जाताय, मला सांगून जा. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला मोस्टली मी टाळते त्यांना बाहेर काढणं. कितीही मोठी झाली तरी आईसाठी मुलं लहानच असतात. खरं. ते माझ्या मुलीला जेव्हा आत्ता हे सगळं कळतं ना, की अरे मम्मी माझ्या लहानपणी तू हे सगळं केलंय, मी म्हणलं हा बाबा, तुझ्या लहानपणी मी हे सगळं म्हणजे कसं केलं असेल विचार कर. मग ती पोरगी माझी एवढी रडते ना, बोलते नाही मम्मी माझा दुसरा जन्म आहे हा. म्हणलं हा तुझा दुसराच जन्म आहे, साधं नव्हतं हे सगळं. अजून जर आम्ही थांबलो असतो, एखादे गावची जर लोक असते तर त्यांना काय कळलं असतं, गावची जी खेड्यातली राहणारी, गेलं असतं मूल त्यांचं. बोललं नाही, देवानी ती शक्ती, ती पॉवर, ती ताकद झेलण्याची ती आमच्यात दिली. मी तिथेच हरले होते ज्या क्षणी मी 4 वेळा ते चकव्यात अडकली. तिथेच माझी हे झालेली इच्छाशक्ती की आता काय खरं नाही. मी फिरून फिरून येते, ती सायकल पुढे जात नाही, सायकल जड, पॅन्डल मारतेत मिस्टर माझे, पॅन्डल मारे नाही. काय हे, काय नक्की प्रकार, असला प्रकार मी कधी माझ्या आयुष्यात नाही पाहिलेला. खरंच मी बोलते ना, एखाद्या दुश्मनावर अशी वेळ येऊ नये जी आमच्यावर आली. म्हणून म्हणतात ना, ह्या गोष्टी आहेत, असतात, आणि केअरफुली तुम्ही त्या बाळगल्या पाहिजे, म्हणजे काळजी घेतली पाहिजे. ओके, तर खरंच म्हणजे तुम्हाला सल्यूट आहे, तुम्हाला, तुमच्या पूर्ण फॅमिलीला. थँक्यू. लाईक गावापासून ज्या ज्या गोष्टी घडत आल्या, हो त्या एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही एकत्र राहिलात, हो हो सर. एकमेकांना सपोर्ट केला. हो सर. आणि आई म्हणून जी काय माया लागते आपल्या हो. मुलाला, ती हो. तुम्ही देत आलात वेळोवेळी. हो तुमची मुलगी पण लकी आहे आणि तुम्ही पण लकी आहात. खरंच थँक्यू. आणि एवढं तुम्ही ऍप्रिशिएट केलं त्यासाठी थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा ही आपली गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. गोष्टीसाठी नाही, पण जे मॅमने त्यांच्या लाईफमध्ये अचीव केलंय हो. त्यासाठी मला तरी पर्सनली वाटतं की लाईक तर झालाच पाहिजे. आणि तुम्हाला जर आपल्या शोवरती यायचं असेल मॅमसारखंच, तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक सापडेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती याची संधी मिळेल आणि तुमचे जे काही किस्से असतील ते तुम्हाला आमच्यापर्यंत आणि आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचत येतील. धन्यवाद.